या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बिजापूर वेस, सोलापूर. वार शुक्रवार, वेळ दुपारी 2:45 वाजेची. लोकप्रधान न्यूज चॅनलला फोन आला की विजापूर वेस येथे एक महिला लहान मुलांना चोरून नेत आहे. लोकप्रधान न्यूज चॅनलच्या टीमने तात्काळ फोन कट केला आणि बूम माईकसह आपली गाडी काढली आणि थेट विजापूर वेस गाठले. या ठिकाणी 112 डायलची गाडी देखील येऊन थांबलेली पाहायला मिळाली. या ठिकाणी मोठी गर्दी होती. नेमकं काय झालं, नेमकं मुलं चोरणारी ती महिला कोण, असे अनेक प्रश्न लोकप्रधान न्यूज चॅनलच्या टीमच्या डोक्यात गरगर फिरत होते. दरम्यान जसजसे आम्ही कुरेशी गल्लीत पोहोचलो तेव्हा एक महिला पोलीस कॉन्स्टेबल हाताने धरून बाहेर घेऊन येत असल्याचे पाहायला मिळाले. त्या महिलेच्या पाठीमागे 100-150 जणांचा जमाव देखील जमलेला होता. एका तरुणीला पोलीस कर्मचारी गाडीमध्ये बसवत असल्याचे ते दृश्य पाहायला मिळाले आणि त्या तरुणीला गाडीत बसवून 112 डायलची गाडी देखील त्या ठिकाणाहून निघून गेली. दरम्यान लोकप्रधान न्यूज चॅनलच्या टीमने तेथील नागरिकांशी संवाद साधला असता नागरिकांच्या म्हणण्यानुसार ती महिला गेल्या 3 ते 4 दिवसांपासून या भागात फिरत असून आमच्या काही मुलांना ती उचलून नेत असताना आम्ही त्या तरुणीला रंगेहात पकडल्याचे लोक सांगत होते. ती तरुणी मुले चोरणारी आहे, त्यामुळे आम्ही तिला पोलिसांच्या ताब्यात पकडून दिले असे नागरिक सांगत आहेत. लोकांच्या सांगण्यानुसार ती तरुणी मुले चोरणारी तरुणी आहे असा संशय लोकांना आला आणि पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी त्या तरुणीला थेट गाडीत बसवून जेलरोड पोलीस स्टेशनला नेले. लोकप्रधान न्यूज चॅनलची टीम देखील नेमकं घडलंय तरी काय याची सविस्तर माहिती घेण्यासाठी जेलरोड पोलीस स्टेशन येथे गेली असता संपूर्ण हकीकत लक्षात आली. विजापूर वेस्टच्या कुरेशी मोहल्ल्यात मुले चोरणारी म्हणून ज्या लोकांनी पोलिसांना फोन लावला होता ती तरुणी मुले चोरणारी नसून ती डोक्यावर परिणाम झालेली एक तरुणी असल्याचे निष्पन्न झाले. ती तरुणी बडबड करत होती, पोलिसांना माहिती देत होती. त्यानुसार पोलिसांनी त्या तरुणीच्या नातेवाईकांचा शोध घेतला आणि त्याचे काही नातेवाईक शेळगीमध्ये असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी शेळगीच्या तिच्या नातेवाईकांना फोन केला आणि जेलरोड पोलीस स्टेशनला बोलावून घेतले. त्या तरुणीच्या परिवारातील 2 सदस्य जेलरोड पोलीस स्टेशनला आले. त्यामध्ये तिचे 2 भाऊ होते. लोकप्रधान न्यूज चॅनलच्या टीमने देखील त्या 2 व्यक्तींकडे चौकशी केली असता मुले चोरणारी तरुणी म्हणून जिला जेलरोड पोलीस स्टेशनमध्ये आणले होते ती तरुणी मुले चोरणारी नाही तर डोक्यावर परिणाम झालेली तरुणी होती. तिच्या 2 भावांनी लोकप्रधानशी संवाद साधला आणि घडली हकीकत सांगितली. काही दिवसांपूर्वीच त्या तरुणीवर डोक्यावर परिणाम झाला म्हणून पुण्यातील येरवडा येथे दाखल करण्यात आले होते. तेथून उपचार करून तिला सोलापुरात आणले होते. मात्र सकाळपासूनच ती तरुणी घरातून पळून गेलेली होती अशी माहिती तिच्या 2 भावांनी दिली. मात्र बिजापूर बेसच्या कुरेशी गल्लीमध्ये ती तरुणी मुले चोरणारी आहे अशी अफवा उठली होती. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्या पोलिसांनी त्या तरुणीला जेलरोड पोलीसला आणले आणि तिची विचारपूस केली असता ती तरुणी मुले चोरणारी नसून तिच्या डोक्यावर परिणाम झाल्याचे निष्पन्न झाले. सोलापूरकर हो, तुम्ही बिंदास राहा. सोलापुरात कुठलीही मुले चोरणारी टोळी आलेली नाही किंवा कोणत्याही महिलेला मुले चोरताना पकडण्यात आलेले नाहीये. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नका. आपल्या सोलापूर शहरात अशी एखादी काही घटना आढळल्यास किंवा माहिती असल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन लोकप्रधान न्यूज चॅनल करत आहे. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पत्ता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.